नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता, फायनली त्या हप्त्याच्या ठिकाणी तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की पुढील 2 तासामध्ये तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा होणार आहे. यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे. कारण की बहिणींनो, पुढील 2 तासामध्ये तुमच्या अकाउंटवर थेट त्या ठिकाणी 1503,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहे. आणि ऑफिशियल इथे ही संपूर्ण माहिती मंत्री आदिताई तटकरे यांनी दिली आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी पुराव्यासहित दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बहिणींनो, किती बहिणींना हे पैसे मिळणार आहे, किती रक्कम मिळणार आहे आणि हे जे काही पैसे हे फक्त काहीच बहिणींना मिळणार आहे. म्हणजेच यामध्ये भरपूर अशा बहिणी की ज्यांना हे पैसे मिळणार नाही आहे. त्यामागचं कारण बरेचसे आहेत. ते कारणही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण लिस्टही दाखवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर मंत्री आदिताई तटकरे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. तीही तुम्हा सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर आज किती बहिणींना पैसे मिळतील आणि उद्या किती बहिणींना मिळणार आहे, परवा किती बहिणींना मिळणार, त्याचीही तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला आज पैसे मिळतील की उद्या मिळणार आहे की परवा मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. पण तात्काळ सर्वात अगोदर या व्हिडिओला सर्व बहिणींनी लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का लाईक केल्याच्या तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल. त्या बटनाला क्लिक करून या व्हिडिओला हाईप नक्की करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि ज्या महिला या व्हिडिओला हाईप करतील त्या बहिणींना आपण फ्रीमध्ये KYC करून देणार आहोत. म्हणून सर्वात अगोदर या व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याच्या तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं एक बटन येईल. त्या बटनाला क्लिक करायचं आहे, या व्हिडिओला हाईप करायचं आहे आणि हाईप केल्याच्यानंतर तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. म्हणून ज्या बहिणींची KYC बाकी त्यांनी काळजी करू नका, तुमची KYC या ठिकाणी करून मिळणार आहे. फक्त एक अट आहे की व्हिडिओ लाईक करायचे आणि खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल. त्या बटनाला क्लिक करून फ्रीमध्ये या व्हिडिओला हाईप करायचे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तुमचे शेजारी पाजारी ज्या महिला असतील त्यांना नक्की शेअर करून द्या, कारण की अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघतात सप्टेंबर हप्त्याची, ती फायनली तुमची प्रतीक्षा तर संपलेली आहे. कारण की हप्ता या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. म्हणून तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या बहिणी असतील, तुमच्या मावशी असेल, जे कोणी व्यक्ती असेल त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करून द्यायचा आहे. आता आपण प्रोसेस जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रोपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली लाडकी बहीण योजनेबाबत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता काही तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑफिशियली ते ही संपूर्ण माहिती आली आहे. म्हणजेच काय, तर पुढील 2 तासामध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो काही तासांमध्ये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. आता किती बहिणींना हप्ता मिळणार आहे आज, उद्या किती बहिणींना मिळणार आहे, परवा किती बहिणींना मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये मिळणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आत्तापर्यंत 14 हप्त्यांमध्ये एकूण 21,000 रुपये या ठिकाणी मिळाले आहेत. किती हजार रुपये मिळाले? 21,000 रुपये या ठिकाणी मिळाले. 14 हप्ते तुम्हाला आत्तापर्यंत जमा झाले आहेत. आणि 14 हप्त्याची रक्कम जर तुम्ही कॅल्क्युलेट केली तर 21,000 रुपये होत आहेत. म्हणजेच प्रत्येक बहिणीला 21,000 रुपये मिळाले आहे. तर कमेंट करून सर्व बहिणींना अगोदर सांगा की तुम्हाला 14वा हप्ता मिळाला आहे की नाही, किंवा 14 हप्ते पूर्ण मिळालेत की नाही, 21,000 रुपये तुम्हाला मिळाले की नाही, कमेंट करून नक्की सांगा. जर का तुम्हाला 21,000 मिळाले असतील तर हो लिहून पाठवा. हो सर, मला 14 हप्ते मिळाले, 21,000 रुपये मिळाले. आणि जर का तुम्हाला 14वा हप्ता मिळाला नसेल तर कमेंट करून सांगा, सर मला ठिकाणी 14 हप्ते मिळाले नाही आहे, मला 21,000 मिळाले नाही आहे. कमेंट करून नक्की सांगा. आणि किती मिळाले तेही नक्की सांगा. कारण की हा जो काही हप्ता असणार आहे 15वा हप्ता, तर हा हप्ता फक्त त्याच बहिणींना मिळणार आहे ज्यांना 14वा हप्ता मिळाला आहे. म्हणून कमेंट करून सांगायचं आहे की 14वा हप्ता तुम्हाला आलेला आहे की नाही. जर आला असेल तरच तुम्हाला 15वा हप्ता मिळणार आहे. तर बघा, सप्टेंबरमध्ये 15वा हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण की एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आणि अपडेट अशी आहे की महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आणि घोषणा अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी 10 ऑक्टोबरपासून, म्हणजेच काय तर आजपासून, लक्षात घ्या, आजपासून तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. तर बघा, 10 ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ही रक्कम 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या
आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाणार आहे आणि ही संपूर्ण घोषणा मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेली आहे। तुम्ही बघू शकता 10 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून हे पैसे जमा होणार आहे आणि हे जी काही रक्कम आहे ही रक्कम पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच आज काही बहिणींना पैसे मिळतील, उद्या काही बहिणींना पैसे मिळणार आहे, परवा काही बहिणींना पैसे मिळतील अशा ठिकाणी माहिती आलेली आहे आणि ही संपूर्ण माहिती मी सांगत नाही तर स्वतः ऑफिशियलरित्या आदितीताई तटकरे यांनी ही ट्विट करून ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। म्हणजेच काय तर पुढील आता 2 तासामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील। कदापर्यंत तुम्ही जर बघितलं कदाचित आत्तापर्यंत भरपूर बहिणींना पैसे मिळाले असेल। म्हणजेच काय तर आत्तापर्यंत भरपूर बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा झाले असेल। कमेंट करून सांगा की तुम्हाला SMS आला आहे की नाही। जर का आला असेल तर लिहून पाठवा हो सर मला SMS आलेला आहे। जर का तुम्हाला पैसे आले असेल तर लिहून पाठवा हो सर मला ठिकाणी आलेले आहेत। नाही आले असेल तर लिहून पाठवा सर मला पैसे आले नाही, तुम्हाला लगेच पैसे पाठवले जातील। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, मंत्री आदितीताई तटकरे यांनी Xवर पोस्ट करत म्हटलेलं आहे की ह्या योजनेद्वारे राज्यभरामधील माता आणि भगिनींना सक्षम बनवण्याची मोहीम पुढे सरकत आहे। त्यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील 2 महिन्यामध्ये त्यांची KYCची प्रक्रिया पूर्ण करायचे आवाहन केलेले आहे, जेणेकरून त्यांना योजनेचा फायदा मिळत राहतील। बघा त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, आवाहन केलं आहे की KYC पूर्ण करून घ्या। ज्या बहिणी KYC करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे, म्हणून सर्व बहिणींनी KYC करणं गरजेचं आहे। ज्या बहिणींची KYC झाली नसेल तर तुम्ही काळजी करू नका, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे, या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे। लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करायचे आणि ह्या व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे, जेणेकरून तुमची KYC फ्रीमध्ये मिळणार आहे। तर कमेंट करून सर्वात अगोदर सर्व बहिणींनी लाईक करा, नंतर हाईप करा आणि कमेंट करून सांगा की हो सर मी हाईप केलेलं आहे, लगेच तुमची KYC ठिकाणी फ्रीमध्ये करून मिळणार आहे। तर सर्वांनी या व्हिडिओला हाईप करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, महिला आणि बालविकास विभागाने लाडली बहिणींसाठी KYCसाठी एक अधिकृत वेबसाईट तयार केली आहे आणि ह्या वेबसाईटचं नाव आहे ladkibin.maharashtra.gov.in। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे लाभार्थी महिलांनी ह्या वेबसाईटवर त्यांची KYC पूर्ण करावे। इतर कोणत्याही वेबसाईटवर माहिती शेअर केल्याने फसवणूक होऊ शकते, म्हणून त्यांनी ही वेबसाईट दिली। बघा वेबसाईट कोणती आहे, ladkibin.maharashtra.gov.in/EKYC। ठीक आहे, तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला KYC करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती टाकायची आहे। नाहीतर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन तुमची डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करणार तर तुमची फसवणूक होऊ शकते। पुढे बघा KYC प्रक्रियेदरम्यान महिला लाभार्थ्यांची आधार पडताळणी अनिवार्य आहे। या व्यतिरिक्त पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकांची पडताळणी देखील आवश्यक आहे। म्हणजेच यावेळेस काय केलं आहे, एक तर तुम्हाला पतीची किंवा वडिलांची KYC सुद्धा करावी लागणार आहे तुमच्या KYC मिता, म्हणून हा जो काही नियम आहे हा या ठिकाणी खूप फायद्याचा असणार आहे। आता बघा ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी कमेंट करून सांगा बरं की सर माझी KYC झाली आहे। जर का तुमची KYC झाली असेल तर सांगा हो सर माझी KYC झाली आहे, आणि नाही झाली असेल तर लिहून पाठवा सर माझी KYC झाली नाही आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, लाईक करायचं तुम्हाला खाली हाईप नावाचं बटन येईल कमेंटमध्ये, त्या बटनावर क्लिक करून व्हिडिओला हाईप करायचे, तेव्हा तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, जर एखाद्या लाभार्थी महिलेने निर्धारित वेळेमध्ये KYC पूर्ण जर नाही केली तर तिच्या योजनेचे हप्ते रोखले जाऊ शकतात। त्यामुळे मंत्री आदितीताई तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे। महाराष्ट्र सरकारने 18 सप्टेंबर रोजी या संदर्भात सरकारी आदेश म्हणजे GR सुद्धा ठिकाणी काढलेला आहे आणि ते GR मध्ये ही सर्व माहिती दिली आहे। तुम्हाला मी तो GR सुद्धा दाखवलेला होता। भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि या योजनेसाठी पात्र होण्यासाठी महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। आता या योजनेसाठी पात्र महिलांनी KYC करणे बंधनकारक आहे। ज्या बहिणी KYC करतील त्याच बहिणींना हप्ता मिळणार आहे, म्हणून बहिणींनो KYC करावी लागणारच आहे। जर KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होऊन जातील, ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून KYC करून घ्या। जर KYC करता येत नसेल तर तुम्हाला मी आपल्या चॅनलला एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या लाईव्ह, त्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण सांगितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्ही KYC करू शकता। अगदी 2 मिनिटांमध्ये घरी बसल्या तो व्हिडिओ नक्की बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती कळून जाणार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।